जेव्हा तुमचं हे असं दिसेल ना तेव्हा नॉर्मली पलटा करपलं. मामाने 6 राऊंड मारलेत घामाघुमनी. तू घाम नाही आला याला? घाम का नाही? तुला बसल्या बसल्या होतो. मानसी तिथे कुठे राहिली यार? ती बघ ती बघ ती बघ. गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर ब्लॉग. तर आता वाजले 7:30 आणि मी चाललोय घरी. ग्राउंडवरती घेतो रनिंग वगैरे. तर काय ग्राउंडवरती मामा भेटला, मानसी दिदी भेटली आणि गोलू पण होता. मामाची 7 राऊंड मारले, मानसी दिदीचे 7-8 झाले होते. आपण चाललोय ऑन द वे ते घरी चाललोय आणि मामा पण आहे मागेच बघा. आता जाऊयात गाईस. आता वाजलेत 4 वाजलेत प्रॉपर, तुम्ही बघू शकता. आणि सकाळी ग्राउंडवरनं आलो, नाश्ता वगैरे केला आणि मी झोपून गेलो होतो. काय माहिती नाही काय झालं, अशक्त म्हणजे असं झोप लागत होती भयंकर, म्हणून मी झोपून गेलो होतो. तर आणि मी व्लॉग पण उशिरा म्हणजे व्लॉग एडिटच करायचं विसरून गेलो बाई. आणि व्लॉग उशिरा अपलोड केला. काय होतंय ना, 2-4 दिवसापासून व्लॉग्स एकदम उशिरा चाललेले. परवाचा तर 12 वाजता, रात्री 12 वाजता गेला, विचार करा. म्हणजे ट्रेनमध्ये होतो तर तिथं नेटवर्क नव्हतं प्रॉपर, रेंज नव्हती प्रॉपर, ट्रेन 5G चालत नव्हतं माझं प्रॉपर. त्यामुळे माझी व्हिडिओ अपलोड लय उशिरा झाली. आणि एकतर मी वरच्या अपर बर्थमध्ये होतो, तर तिकडे रेंज पण कमी होत होती. आणि जसं मी शेवटी 11:50 गेटपाशी जाऊन उभा राहिलो, तेव्हा जाऊन भाई व्हिडिओ अपलोड झाली आहे माझी. तर 2-4 दिवसापासून व्ह्यूज पण कमी येत आहेत आणि त्यामुळे जरा डिमोटिवेट फील होत होतं. पण काही नाही, तुम्ही सपोर्ट करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन नक्की दाबा. बेल आयकन दाबल्याने जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करीन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तेव्हा तुम्ही व्हिडिओज बघा. ओके. आणि आपले 371 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. लय मेहनत लागते एवढं सगळं करायला. लोकांना वाटतं की बाई काय आहे, यूट्यूबवरती टाकतोय येतील, पण असं नाही आहे. जर का मी फनी कॉन्टेंट वगैरे टाकलं असतं तर एक वेगळी गोष्ट होती. आणि माझ्याकडे फनी कॉन्टेंट आहेत, पण ते शूट करायला, ते माझ्यासोबत व्हिडिओ डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ शूट करायला, माझ्यासोबत बोलायला, माझ्यासोबत ते हे करायला कोण नाही आहे. म्हणजे सपोर्ट भेटत नाही आहे तेवढा. म्हणजे एखाद्या असं असतं ना फ्रेंड सर्कल्स वगैरे, पण माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये निखिल, त्या येडबदीरला कॅमेरा धरता येत नाही. श्रेयस, त्याला पण कॅमेरा धरता येत नाही, बोलता येत नाही. मग करायचं तरी काय करायचं. ती राणी आहे, त्या राणीसोबत व्हिडिओ शूट करायचं म्हणलं पण ती कामाला जाते, फक्त मंडेला तिला टाईम असतो. तर आता बघू, 7 गेल्यावर मी फनी व्हिडिओ पण अपलोड करणार आहे आपल्या शॉर्ट्समध्ये. तर तुम्ही मला सपोर्ट करा. आणि मी 2 दिवसापासून नोटीस करत होतो की जेव्हा मी म्हणजे असे ट्रेनमधले व्हिडिओ वगैरे काढत होतो ना, तेव्हा माझा आवाज प्रॉपर येत नव्हता. तर ॲक्च्युली ते माईकचा प्रॉब्लेम आहे, कारण की ते माईक आता काय सगळं ऑडिओ कॅप्चर करणार आहे, माझा एकट्याचं थोडी ना करणार आहे. आणि व्हॉईस कॅन्सलेशन लावूनसुद्धा माझा आवाज एवढा प्रॉपर येत नाही आहे. तर डोंट वरी, आपले एकदा 500 सबस्क्रायबर झाले ना की आपण एक छोटासा माईक घेऊयात. म्हणजे असं बाहेर ट्रॅव्हलिंग करताना, व्लॉग करताना आपण इथं नाही तर हातात घेऊन आरामात बोलू शकतो मी, जेणे की आवाज वगैरे प्रॉपर राहील. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. म्हणजे आता व्हिडिओ बघताय ना, एकतर घरी आलो की तेच काम असतं, वेदला घ्यायला जा, श्लोकला सोडायला जा, त्याच्यानंतर इकडची कामं तिकडची कामं. पण उद्या मी जाणार आहे परत साताऱ्याला. ॲक्च्युली माझं काय झालं, मी पूर्ण फीस भरली होती 9,000 रुपीज वन मंथची. आणि माझे फक्त आणि फक्त 15 दिवस तिकडे भरले गेलेत. मी 4 तारखेला गेलो होतो आणि 18 तारखेला रिटर्न आलो. म्हणजे फक्त 16 ते 15 दिवसच भरलेत माझे. तर मग मी ते परत रिकवर करायला मला जावं लागणार आहे. तर तिकडे काय आता मी बनवत आहे चीज ऑमलेट, हे बघा. तर ह्यासाठी तुम्हाला 2 अंडी, तुमच्या हिशोबाने 2 अंडी, काय म्हणतात त्याला, नमक आणि तिखट, लाल तिखट. हे बघा, मी हे मिक्सन केलं आहे, त्याला मिक्स करूयात. आणि एक चीज तुम्हाला दाखवतो. आपल्याला हे प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं एकदम. किचन ओट्यावर काही सांडायचं नाही, नाहीतर सुनबाई चिडते. आता हे आपल्याला
प्रॉपरली मिक्स झालेलं आहे. ह्याच्यात आपण ऑलरेडी तेल टाकलं आहे, हे बघा. आता बाजूला चहा पण ठेवलेला आहे आपण. जर तुमचं हे असं दिसेल ना, तेव्हा नॉर्मली पलटा करपलं. आता मी 2 चीज स्लाइस घेतलेले आहेत. थोडंसं शिजू द्या. ॲक्च्युली ते स्लाइसच्या नादात माझं करपलं. आता असं झालं, गॅस बंद करा. चीज क्यूब उचला, असं एक इथं टाका. दुसरा उचला, दुसरा उचलला जाणार नाही, त्याला चिटकला. आता चीज मेल्ट होण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, फक्त हे जे अंड आहे ते ऑमलेट आहे, याला असं हे करायचं आहे आणि 2 मिनटं राहिलेलं चीज खाऊन घ्यायचं आहे. बाहेर 60-70 रुपयाला घेऊन खातो ते आपण घरात आरामात 30-40 मध्ये बनवून खाऊ शकतो. हे बघा कम्प्लीट झालेलं आहे. चीज प्रॉपरली मेल्ट झालेलं आहे. साईडला काढून घ्या. या कसं आहे चीज. आता याचे स्लाइस करून घ्या. थोडं चहा पण होणार आहे. चहा आणि अंड मस्तपैकी खाऊन घेऊ. तर गाईज फायनली आपलं ऑमलेट, चीज ऑमलेट बनून रेडी झालेलं आहे. टेस्ट करूयात आणि तुम्हाला सांगतो कसं चव झाली याची. मस्त. तिखट, मीठ, हळद एकदम सगळं प्रॉपरली पडलं आहे आणि घरी बनवल्यामुळे चीज पण दाबा पडले. बा गम. अशा रेसिपी अजून पाहिजेत तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. बेल आयकॉन दाबा, व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील. हां तुम्ही पण नक्की ट्राय करा, मस्त लागेल. काय सध्या वाजलेत 5 आणि मी चाललो आहे काजूला आणायला, वेदला आणायला. ॲक्च्युली त्याचं नाव वेद आहे, पण आम्ही घरी त्याला लाड आणि काजू बोलतो आणि श्लोकला पिल्लू बोलतो. तर आता वाजलेत, म्हणजे त्याची शाळा सुटते 5:20ला, पण आमच्या घरातले 5 वाजल्यापासून चालू होतात की जा त्याला घ्यायला, जा त्याला घ्यायला. उशीर नाही झाला पाहिजे. पण मी निघालो उशिराच. परत तिकडे जाऊन थांबावं लागतं, काय फायदा नाही. आता जाऊया. मला आत पण जायची गरज नाही पडत. बाहेरनं हॉर्न वाजवायचा, काजू येतो बरोबर बाहेर. आत पण करायची गरज नाही पडत त्याला. 2दा हॉर्न वाजवायचा, तो येतो आपोआप. गाडीचा हॉर्न ऐकून लगेच येतो बाहेर. आता हॉर्न वाजवूया आपण. थांबा जरा, लोक डचकतात यार ह्या हॉर्ननी. बघतोय हॉर्न वाजवल्यावर. आता हॉर्न वाजवलाय, त्याला कळालं मी आलोय, गपचूप येईल आणि मला भेटेल. बघा तुम्हीच. तेव्हा तो आलाय तिकडे आणि त्यांनी मला नोटीस केलं पण. तेव्हा ते चष्मिश
हा ते या दुकानात बोललेलो ते काहीच बघा या अत्याचार करते माझ्यावर. अरे अत्याचार लाजलाय पोरीवर करतो. काय बी असं XY काही झालं बघून घेतो. जागा आहे का काढायला? अरे सोड आईस्क्रीम घे ना. स्पेशल गेलो. बाईने आईस्क्रीम घेऊन दिली पहिल्यांदा माझ्यावर 10 रुपये खर्च केलाय. नाहीतर आजपर्यंत भिकार चोटनी 1 रुपया नाही दिला मला कधी. अरे घे ना. मी याला कुठं नेत नाही. बघितला बसल्या बसल्या अंडा चोरला त्याचा. परत दिला त्या रिटर्न त्याला. गप ठोकशील. बोलता त्याच्याकडनं अंडा उचलला आणि या पिशवीत टाकला. त्याचं पण लक्ष नाही. ते पण थोडा मंद पोरगा आहे. त्या पण लक्ष नाही. पण जाऊ द्या बिचाराच्या गरीबाचे कशाला पैसे घ्यायचे. पिशवीत टाकला अंडा तुम्हाला माहिती. हो माझ्या एका ह्याच्यात पिशव्या. हे बघ गाईज आंटीला ना मराठी येत नाही. पण ती मराठीच्या सिरियल बघायला इथं थांबली. आईपेक्षा जास्त मराठी सिरियल बघायला हिला आवड. कोणता सिरियल देखील पारू वीडियो बना रहे हो तेरा देखा. गाय दे बघा याच्या गळ्यातली चैन कितने काय कितने तोले का 1 तोला डुप्लिकेट. तर आता मी घेतला एक अंजीर शेक आणि एक फ्रूट सलाड खायसाठी. पार्सल घेतलाय घरी जाऊन खाणार. नाही रे घर पे जाके खाएगा. आता एक लफडा झालाय. मी ॲक्च्युली आज तो गार्डन सर्कलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आईस्क्रीम खायला बदाम शेक वगैरे खायला. आणि मला भेटली माझे मित्र. तर मी त्यांच्यासोबत लागलो फिरायला इकडं तिकडं. तर असं झालं की आईने 2-3 वेळा फोन केले. माझा फोन होता म्यूट म्हणून मला काही कळलं नाही. तर आता आईचा फोन उचलला. आई म्हणते तू घराबाहेरच बस. मग आता काय बघूया जाऊन पुढं. सॉरी डिस्टर्बन्ससाठी. ॲक्च्युली दादाचा फोन आला होता म्हणून मी व्हिडिओ थांबवून त्याशी बोललो. हां तर मम्मी करत होती फोन आणि माझा फोन होता म्यूटवर. तर मला कळाला नाही मम्मीचा फोन आला. नंतर जेव्हा मी बोललो त्याला एवढा वेळ झालं फोन नाही आला आईचा. फोन काढून बघते 2 मिस कॉल. मग आईचा जसंच कॉल करायला गेलो तेवढ्याच कॉल आला. कुठं राहायला तू. मी टाईम काय सांगितला होता आता तू येत करी. मी दरवाजाच उघडत नाही. बहिणीला पण सांगितलं दरवाजा उघडायचा नाही. पप्पांना पण सांगितलं दरवाजा उघडायचा नाही. आता आजची रात्र आजीच्या घरी नाहीतर बाहेर काढावी लागणार. नाही उघडते. थोडे नाटके करतात नंतर उघडतात बरोबर. जास्त डोकं खाल्लं ना की मग उघडते. नंतर 2-4 फटके तर काय सवय झाली रोजची फटके खायची. आता जाऊयात. आलोय आपण घरापाशीच आहे. बदाम शेक बदाम शेक बोलतोय. अंजीर शेक आणि फ्रूट सलाड घेतलं खायला. बदाम शेक काय नेहमी खाऊन वैतागतोय. मग हे कसं कधीतरी खातो. हे जास्त नाही खात मी कधीतरी खातो. त्यामुळे हे खाताना मला वैताग नाही. आपण आलोय घरी. हे उतारी ये. आता घर जवळ येते तसं धुक वाढत चाललंय. काय होणार. आई मला घरात घेणार का नाही घेणार. मम्मी मला मारणार का नाही मारणार. बघत राहा आणि मम्मीला कमेंटमध्ये सांगा की काकू त्याला फिरू द्या. त्याला जग फिरू द्या. जग नाही निदान सागाव तरी फिरू द्या. अरे दिवसभर घरात कोंडून ठेवते मला. बघा अरे घर उघडे काहीच. नशिबाने आपलं जे घर आहे ते उघडं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. मला रात्रीचं बाहेर झोपवलं नाही अजून बाहेर नाही आली काय नाही. फायनली सगळं मॅटर सॉल्व झालेलं आहे. पण काहीच नाही बोललो. मी आता जेवायला बसलोय. अंड्याची भाजी आहे आणि चपाती आहे. ॲक्च्युली असं कसं जेवतोय. वाटी घ्यायचा कंटाळा परत ते उचलून ठेवायचा कंटाळा. त्यापेक्षा एकाच ताटात आरामात जेवा. किटकिट नाही जेवतो आणि ब्लॉग एडिट करून झोपतो. कारण की सकाळी उद्या चाललोय मी परत 7 वाजता. सकाळी ब्लॉग टाकताना उशीर होईल. तर त्यामुळे आत्ताच एडिट करून झोपून जातो. म्हणजे कसं 12च्या नंतर अपलोड पण करून देईन. कुठला फोन माझा गेला कामात जीवावर येतं यार.
it's time to eat this fruit salad. We will eat this fruit salad because fruit salad is the product जे लवकर खराब होऊ शकतं. अंजीर शेक लवकर खराब नाही होणार, ते उद्या पण खाऊ शकतो. पण याच्यात कसे फ्रूट्स असतात ना, त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता. केळी, हे बघा, ही थिकनेस बघा, थिकनेस बघा, या ही थिकनेस तुम्हाला दुसऱ्या गाडीवर नाही भेटणार, आपल्याच गाडी. इकडे भेटत नाही सगळं खायला, इकडं खाऊन घ्यायचं. जे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं ना, ते कधी जास्त खायचं नाही, नाहीतर नंतर ते आवडत नाही. मला आधी आईस्क्रीम जाम आवडायची, मँगो आईस्क्रीम, परत मावा कुल्फी, हे सगळं रोज 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 खाऊन खाऊन आता खाऊ वाटत नाही. म्हणून अंजीर शेक किंवा फ्रूट सलाड हे दोन मला आवडतात. मी कधीतरी खातो, रोज नाही खात, कधीतरी खातो एकदम. आता कधी खाल्लेला, दिवाळीच्या टायमाला खाल्लेलं तेवढं, ते पण अर्धा, हाफ. आता पूर्ण खाल्लं आहे. उद्या अंजीर शेक, संपला विषय. हो, कधीही गार वस्तू खाल्ल्यानंतर किंवा पिल्यानंतर थोडंसं साधं पाणी प्यायचं, त्याच्याने सर्दी होत नाही. ही आधीपासून झालेली आहे. चला, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.